मी डॉक्टर वेदप्रकाश मलवारे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय लातूर। आज आपण BA तृतीय वर्षासाठी जो पेपर ठेवण्यात आलेला आहे की सामाजिक संशोधन पद्धती त्याबद्दल अभ्यास करणार आहोत। या पेपरमध्ये एकूण चार प्रकरण आहेत। त्यापैकी पहिलं टॉपिक जो आहे प्रकरण जे आहे हे सामाजिक संशोधन। या सामाजिक संशोधनामध्ये आपल्याला 3 पैलूचा अभ्यास करायचा आहे की सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये, सामाजिक संशोधनाचे टप्पे, सामाजिक संशोधनाचे महत्त्व काय आहे। तर आज आपण नेमकं सामाजिक संशोधन म्हणजे काय त्या संबंधित थोडक्यात या ठिकाणी आढावा घेऊया। आता प्रामुख्याने आपण पाहिलं की संशोधन हा जो शब्द आहे हा सर्व आपण बऱ्याच वेळेस ऐकतो। म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये हे सातत्यानं संशोधन चालू असतं, नैसर्गिक शास्त्रामध्ये संशोधन चालू असतं त्या ठिकाणी। आणि संशोधनामुळे की सामाजिक शास्त्रामध्ये व नैसर्गिक शास्त्रामध्ये की त्या शास्त्राचा विकास हा होत असतो त्या ठिकाणी। आता सामाजिक शास्त्र आपण पाहिलं, समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल किंवा नैसर्गिक शास्त्रामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या सर्व शास्त्राचे अभ्यासक हे आपापल्या शास्त्रामध्ये संशोधन करत असतात। आणि हे संशोधन केल्यामुळं की त्या शास्त्राचा विकास हा होत असतो। म्हणजे शास्त्राच्या विकासासाठी सामाजिक संशोधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर संशोधनाला इंग्लिशमध्ये आपण रिसर्च असं म्हणतो किंवा संशोधन। तर रिसर्च किंवा संशोधन म्हणजे नेमकं काय की संशोधन म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे, पुन्हा पुन्हा शोध घेणे जे म्हणतो आपण, किंवा एक जे माहीत नाही ते माहीत करून घेणे, जे ज्ञात नाही ते ज्ञात करून घेणे, याला आपण संशोधन असं म्हणतो आपण। आणि मुळात आपण जर पाहिलं की मानवाचा स्वभाव जो आहे हा कसा आहे, जिज्ञासू वृत्तीचा आहे। आपल्यामध्ये एक कुतूहल असतं, एक जिज्ञासा असते। म्हणजे कोणत्याही घटनेसंबंधी असं का हा प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो आणि त्यातून काय होतं म्हणजे संशोधनाला सुरुवात होते। ही संशोधनाची पहिली पायरी आहे। म्हणजे प्रामुख्याने आपण पाहिलं की समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अनेक घटनेबद्दल, प्रश्नाबद्दल, समस्येबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो किंवा एक कुतूहल निर्माण होतं। उदाहरणार्थ समाजामध्ये मद्यपानाचं प्रमाण का वाढत आहे, बालगुन्हेगारीचं प्रमाण हे का वाढत आहे, किंवा घटस्फोटाचं प्रमाण हे का वाढत आहे, आत्महत्येचं प्रमाण हे का वाढत आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे आपल्याला पडत असतात। आणि यातून काय या प्रश्नाची जी मुळं आहेत, जी कारणं आहेत ते जाणून घेण्याचा आपण हा प्रयत्न करत असतो। म्हणजे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून समाजातले जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या पाठीमागची कारणं कोणती हे जाणून घेण्याचा प्रयत्न हा केला जातो। आता मुळात की सामाजिक संशोधन जे आहे हे सामाजिक संशोधन हे यशस्वी होण्यासाठी संशोधकाची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। आता प्रामुख्यानं की सामाजिक शास्त्रामध्ये थोडं कठीण काम आहे, कारण सामाजिक शास्त्रामध्ये काय की अभ्यास करणारा हा संशोधक हा सजीव असतो आणि ज्याचा अभ्यास करायचा आहे तेही सजीव असतात। आणि त्यामुळं काय होतं या ठिकाणी की अभ्यास करत असताना संशोधकाला बऱ्याचशा मर्यादा येतात। कारण संशोधक आपण पाहतो तो कोणत्या जातीचा आहे किंवा तो कुठल्या धर्माचा आहे, तो कुठल्या प्रदेशातला आहे, यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात। म्हणजे जेव्हा एखादा अभ्यासक, संशोधक हे समाजातल्या वेगळ्या प्रश्नांचा, समस्येचा, समूहाचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा, संप्रदायाचा अभ्यास करत असतो, तेव्हा काय की प्रामुख्याने इतराबद्दल आपल्या मनामध्ये किंवा संशोधकाच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा राग असू नये, तिरस्कार असू नये, द्वेष असू नये, मत्सर असू नये। तरच काय होईल की संशोधन हे निपक्षपाती होऊ शकते। म्हणजे काय की संशोधनाचं यश हे संशोधकाच्या भूमिकेवर, दृष्टिकोनावर हे अवलंबून आहे। म्हणजेच काय की संशोधक हा वस्तुनिष्ठ असला पाहिजे, संशोधक हा निपक्षपाती असला पाहिजे, तरच संशोधन हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं। म्हणजे संशोधनाचं यश हे संशोधकाच्या ह्याच्यावर म्हणजे बुद्धी प्रामाण्यवादी दृष्टिकोनावर हे अवलंबून आहे। म्हणजे संशोधक कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा दृष्टिकोन कसा आहे, म्हणजे तो वस्तुनिष्ठ आहे का व्यक्तिनिष्ठ आहे, तो निपक्षपाती आहे का निपक्षपाती नाही, यावर सुद्धा संशोधनाचं यश हे अवलंबून आहे। आणि प्रामुख्यानं की संशोधनाची समाजामध्ये खूप गरज आहे। तर अलीकडच्या आपण काळात पाहतो की समाज हा गुंतागुंतीचा बनत चाललेला आहे। समाजामध्ये जे होणारं परिवर्तन आहे हे परिवर्तन कोणत्या पद्धतीचं आहे, कोणत्या दिशेने समाज हा बदलत आहे, म्हणजे ऊर्ध्वगामी स्वरूपाचं परिवर्तन आहे का अधोगामी स्वरूपाचं परिवर्तन आहे का विधायक स्वरूपाचं परिवर्तन आहे का विघातक स्वरूपाचं परिवर्तन आहे, किंवा समाजामध्ये कोणते प्रश्न निर्माण होत आहेत, कोणत्या समस्या निर्माण होत आहेत, कोणती आव्हानं आता सध्या निर्माण होत आहेत आणि समाजामध्ये असंतोष का निर्माण होत आहे, हिंसाचार का निर्माण होत आहे, या पाठीमागची कारणं कोणती आहेत, हे सर्व अभ्यासण्यासाठी संशोधनाची गरज आहे। म्हणजे समाजातले प्रश्न, समस्या
किंवा विविध घटना पाठीमागचा कार्यकारण भाव शोधण्यासाठी की संशोधन हे अत्यंत उपयुक्त स्वरूपाचं आहे. आता संशोधनाचा प्रमुख उद्देश काय आहे की ते संशोधन नैसर्गिक शास्त्रामधलं असू द्या व ते संशोधन हे सामाजिक शास्त्रामधलं असू द्या, की संशोधनाचा उद्देश हा सत्य शोधणं असा आहे. म्हणजे कोणत्याही घटनेबद्दल सत्य माहिती जी आहे ती सत्य माहिती समोर आणणं किंवा वास्तव माहिती समोर आणणं, निपक्षपाती माहिती समोर आणणं हे संशोधकाचं किंवा संशोधनाचं प्रमुख असं उद्दिष्ट आपण या ठिकाणी सांगता येईल. आता नेमकं संशोधन म्हणजे नेमकं काय? नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी केलेल्या पद्धतशीर प्रयत्नाला संशोधन असं म्हणतो आपण. एक साधी आणि सोपी व्याख्या V.H. मोरेने केली आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी केलेल्या पद्धतशीर प्रयत्नाला संशोधन असं म्हणतात. आता नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजेच काय, जे माहीत नाही ते माहीत करून घेण्यासाठी त्या जे काही आपण प्रयत्न करतो, जे परिश्रम घेतो, जे मेहनत आपण घेतो की ते म्हणजे काय आहे, संशोधन आहे. आता प्रामुख्यानं हे पाहिल्यानंतर की नेमकं सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत ही आपण थोडक्यामध्ये आता अभ्यासूया. सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये म्हणू शकतो आपण, सामाजिक संशोधनाचं स्वरूपही म्हणू शकतो, तर सामाजिक संशोधनाची लक्षणेही त्याला म्हणू शकतो. तर सामाजिक संशोधनाची जी काही 5-6 वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी पहिलं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक घटनांचा अभ्यास. म्हणजे आपण काय की सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून समाजातल्या सामाजिक घटनांचा अभ्यास करतो. आता प्रामुख्यानं आपण जर पाहिलं की व्यक्ती आणि घटना यांचाही अगदी जवळचा संबंध आहे. कारण काही समाजातल्या घटनेचा परिणाम हा व्यक्तीवर होत असतो किंवा व्यक्तीचा परिणाम हा घटनावर सुद्धा होत असतो, किंवा सामाजिक घटनाशी निगडीत ज्या काही बाबी आहेत, उदाहरणार्थ संस्था असतील, समस्या असतील, संस्कृती असेल, धर्म, परंपरा किंवा व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याचं वर्तन, क्रिया, प्रतिक्रिया किंवा भावना या सर्वांचा अभ्यास हा सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून केला जातो. म्हणजेच काय की सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून समाजातल्या ज्या काही घटना आहेत, सामाजिक घटना म्हणतो आपण, किंवा ज्या घटनाचे परिणाम हे समाजावर होतात, समाजाच्या विकासावर होतात, समाजाच्या प्रगतीवर होतात, अशा सामाजिक घटनांचा अभ्यास हा संशोधनाच्या माध्यमातून केला जातो. उदाहरण सांगायचं म्हणजे की आपल्या समाजामध्ये किंवा देशामध्ये घडणाऱ्या जाती दंगली म्हणतो आपण, जाती दंगली असतील, धार्मिक दंगली असतील, म्हणजे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून आपण इतके वर्ष आपण हिंदू आणि मुस्लिम असतील एकत्र राहून सुद्धा या दोन्ही धर्मातील लोकांमध्ये ताणतणाव आहे, पूर्वग्रह आहे, मत्सर आहे, हे असं का, हे याचाही शोध घेण्याचं काम हे संशोधनाच्या माध्यमातून आपण करत आहोत. म्हणजे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून ज्या काही जाती दंगली सारख्या घटना आहेत, धार्मिक दंगली सारख्या घटना आहेत, या घटने पाठीमागची कारणं कोणती आहेत, या घटनेचे परिणाम कोणते होत आहेत, याचा म्हणजे अभ्यास हा संशोधनाच्या माध्यमातून आपण करत असतो. पुढचं वैशिष्ट्य असं आहे की नवीन तथ्याचा शोध हे सुद्धा सामाजिक संशोधनाचं प्रमुख असं वैशिष्ट्य आहे. तर नवीन तथ्य म्हणतो आपण की प्रामुख्याने आपण जर पाहिलं की समाजामध्ये बदलत्या परिस्थितीच्या अनुषंगानं किंवा औद्योगिकरणामुळं, नागरीकरणामुळं, आधुनिकीकरणामुळं, पाश्चिमात्यकरणामुळं की समाजामध्ये आमूलाग्र हे बदल हे होत आहेत. संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये बदल हा होताना आपल्याला पाहायला भेटतो. कुटुंब संस्थेमध्ये, विवाह संस्थेमध्ये, जाती संस्थेमध्ये, धर्म संस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये आमूलाग्र हा बदल होत आहे. म्हणजे अशा प्रकारचे एक नवीन ज्ञान किंवा नवीन तथ्य ही निर्माण होते किंवा माहिती म्हणतो आपण किंवा ज्ञान म्हणतो आपण. तर प्रामुख्याने आपण पाहिलं की अलीकडच्या काळामध्ये संयुक्त कुटुंबाचं विघटन होऊन केंद्र कुटुंबाचं प्रमाण हे वाढत आहे, आणि केंद्र कुटुंबाचं प्रमाण हे वाढत असल्यामुळं या केंद्र कुटुंबामध्ये वृद्धांचं आबाळ होत आहे किंवा वृद्धांचं संगोपन होत नाही किंवा वृद्धांचं पालन पोषण होत नाही, हे एक नवीन तथ्य आहे. किंवा त्याच्यामध्ये आपण पाहतो दुसरं आणखी असं म्हणता येईल की अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं नवीन तथ्य जे म्हणतो आपण की उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे की मद्यपानाचं प्रमाण हे वाढत आहे किंवा घटस्फोटाचं प्रमाण हे वाढत आहे, हे सुद्धा एक नवीन तथ्य आहे म्हणतो आपण. म्हणजे अशा पद्धतीनं की सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून आपण की समाजातली जी काही नवीन नवीन तथ्य आहेत त्या नवीन तथ्याचा शोध घेण्याचं काम सुद्धा आपण करत असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे की जुन्या तथ्याची परीक्षा. म्हणजे प्रामुख्याने आपण जर पाहिलं की समाजामध्ये असे काही जुनी तथ्य असतात किंवा त्याला आपण साचेबंद कल्पना सुद्धा म्हणतो आपण. हे काही तथ्य असतात, काही विचार असतात, काही भावना असतात, कल्पना असतात, काही पूर्वग्रह असतात. म्हणजे हे आजच्या परिस्थितीमध्ये लागू पडतात की लागू पडत नाही, किंवा जे जुने सिद्धांत आहेत हे जुने सिद्धांत हे आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये लागू पडतात की लागू पडत नाही, ते योग्य आहेत की अयोग्य आहेत, म्हणजे ते स्वीकारावेत की नाकारावेत, याचाही आढावा आपण हे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून आपण घेत असतो. उदाहरण सांगायचं म्हणजे की समजा माल्थसने, लोकसंख्या शास्त्रज्ञ माल्थस जो आहे त्यांनी काय केलं की लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला, की त्या सिद्धांतामध्ये त्यांनी असं मांडणी केलेली आहे
की लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते आणि अन्नधान्य हे गणिती श्रेणीने वाढतं. म्हणजे ज्या पटीनं लोकसंख्या वाढते त्या पटीनं अन्नधान्यामध्ये वाढ होत नाही. अशा प्रकारचं व्यस्त प्रमाण हे वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्य यांच्यामध्ये असतं. पण अलीकडच्या काळामध्ये जे काही विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये जी काही क्रांती झालेली आहे, यातून आपण असं दिसून येईल की अलीकडं म्हणजे अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन या ठिकाणी होत आहे. म्हणजे लोकसंख्या वाढून सुद्धा या वाढत्या लोकसंख्येला पुरून उरेल एवढं अन्नधान्य आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे काय की हा माल तसा सिद्धांत हा बदलत्या परिस्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये लागू पडत नाही. दुसऱ्या एका विचारवंतांनी, लॅम्ब्रोसो नावाच्या विचारवंतांनी एक सिद्धांत मांडलेला होता फार पूर्वी. त्यांनी एका जगातल्या गुन्हेगार स्त्रियांचा अभ्यास, म्हणजे गुन्हेगारांचा अभ्यास केला आणि त्यानं असं सिद्धांत मांडला की स्त्रिया गुन्हेगार नसतातच. ज्यावेळेस हा सिद्धांत मांडला त्यावेळेस काय त्याला असं दिसून आलं एकूण जे काही स्त्री गुन्हेगारांचा अभ्यास केला त्या गुन्हेगारामध्ये स्त्री ही नव्हतीच. त्यामुळे तो सिद्धांत त्यांनी मांडलेला होता. पण आज ती परिस्थिती आहे का? नाही. म्हणजे आज आपण पाहतो की पुरुषही गुन्हेगार आहेत आणि स्त्रियांच्या गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा अलीकडच्या काळामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजेच काय की संशोधनाच्या माध्यमातून पूर्वीच्या काळी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत, मग ते कुठल्याही शास्त्रातले सिद्धांत असो, म्हणजे अर्थशास्त्रामधले असतील, अर्थशास्त्राच्या अभ्यासक ते त्याचं परीक्षण करतील, समाजशास्त्रामध्ये सुद्धा, अपराधशास्त्रामध्ये त्या त्या शास्त्राच्या अभ्यासकांनी पूर्वीच्या काळी जे सिद्धांत मांडलेले आहेत ते सिद्धांत आजच्या काळामध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये लागू पडतात की लागू पडत नाहीत याचाही आपण आढावा हा संशोधनाच्या माध्यमातून घेत असतो. म्हणजे जुन्या तथ्याचं परीक्षण हे सुद्धा संशोधनाच्या माध्यमातून केलं जातं. किंवा जुने तथ्य जे म्हणतो आपण, व पूर्वी असं म्हटलं जायचं की स्त्रिया ह्या अबला असतात, स्त्रिया ह्या साहसी नसतात, स्त्रिया ह्या धाडसी नसतात, तर स्त्रियांचं कार्यक्षेत्र फक्त चूल आणि मूल एवढंच असतं. म्हणजे अशाही प्रकारचे समज हे पूर्वीच्या काळामध्ये होते. पण आज तो समज हा वास्तवामध्ये जर पाहिला आपण तर स्त्रिया हा पायलट म्हणून काम करत आहेत, डोळ्या क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत, इव्हन पुरुषाच्या बरोबरीने स्त्रिया काम करत आहेत. म्हणजे प्रामुख्याने आपण जर पाहिलं पूर्वीची हा जो समज होता तो समज हा आज दूर होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय की जी पूर्वीच्या काळातले जी तथ्य आहेत त्या तथ्याचं परीक्षण हे संशोधनाच्या माध्यमातून आपण करत असतो. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये ही तथ्य जी आहेत ही लागू पडतात का लागू पडत नाही, ही तथ्य योग्य आहेत का अयोग्य आहेत याचंही चिकित्सक परीक्षण आपण संशोधनाच्या माध्यमातून करत असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की कार्यकारण संबंधाचा शोध. आता हे सुद्धा एक महत्वाचं आणि सोपं असं वैशिष्ट्य आहे. कार्यकारण संबंध किंवा त्याला कार्यकारण भाव असंही म्हणतो आपण. आता समाजशास्त्रामध्ये आपण पाहतो कुठलीही समस्या आपण पहा की त्या समस्या घडण्यापाठीमागे कोणती ना कोणती तरी कारण असतात. म्हणजे कारणाशिवाय कुठलीही समस्या ही निर्माण होत नाही. म्हणजे ती दारिद्र्याची समस्या असेल, बेरोजगारीची समस्या असेल, घटस्फोटाची समस्या असेल, आत्महत्येची समस्या असेल, मद्यपानाची समस्या असेल, म्हणजे कोणत्याही समस्ये पाठीमागे म्हणजे कोणती ना कोणती तरी कारण असतात आणि ही कारण शोधण्याचं काम हे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे की शहरीकरणामुळे सामाजिक समस्यामध्ये वाढ होत आहे. म्हणजेच काय, शहरीकरण हे विविध सामाजिक समस्या निर्माण होण्यासाठी कारणीभूत घटक आहे. तर शहरीकरणामुळे कुठल्या समस्या वाढत आहेत शहरामध्ये? बाल गुन्हेगारीची समस्या वाढत आहे, झोपडपट्टीची समस्या वाढत आहे, प्रदूषणाची समस्या वाढत आहे, अशा पद्धतीने म्हणतो आपण. दुसरं असं म्हणू शकतो आपण किंवा अश्लील चित्रपटामुळे की मुलामध्ये लैंगिक गुन्ह्याचं प्रमाण हे वाढत आहे. म्हणजेच काय, विनयभंग असेल, छेडछाड असेल, बलात्कार असेल, म्हणजेच काय, अश्लील चित्रपट हे मुलामध्ये लैंगिक गुन्हे वाढवण्यासाठी कारणीभूत घटक आहे. म्हणजे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्या समस्ये पाठीमागची कारणं कोणती आहेत ही कारणं शोधण्याचं काम आपण करत असतो. त्याशिवाय आपण कारणं शोधतो असं नाही, कार्यकारण भाव शोधत असताना सुद्धा आपण या घटनेचे परिणाम किंवा त्या समस्येचे परिणामही आपण अभ्यासत असतो किंवा त्या परिणामाचंही संशोधन आपण करत असतो. आणि भविष्यामध्ये या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी काय करता येईल, कुठल्या उपाययोजना करता येतील, सेवाभावी संस्थेने काय करावं, समाजाने काय करावं, मीडियाने काय करावं, शासनाने काय करावं, अशा प्रकारच्या उपाययोजना सुद्धा संशोधनाच्या माध्यमातून आपण करत असतो. म्हणजे कार्यकारण संबंधाचा शोध घेणं हे सुद्धा सामाजिक संशोधनाचं प्रमुख असं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि पुढचं वैशिष्ट्य असं आहे की वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग. म्हणजेच काय की सामाजिक संशोधनामध्ये वैज्ञानिक पद्धती वापरली जाते. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीच्या साहाय्यानं कोणताही संशोधक हा संशोधन करत असतो. आता हे संशोधन करत असताना तो संशोधक हा नैसर्गिक शास्त्रामधला असू देत किंवा सामाजिक शास्त्रामधला असू देत, प्रत्येक शास्त्रातल्या अभ्यासकाला, संशोधकाला वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो.
तर वैज्ञानिक पद्धत कशासाठी अवलंबावी लागते? कारण वैज्ञानिक पद्धतीमुळं एक आपलं संशोधन जे आहे एका विशिष्ट दिशेनं होतं, विशिष्ट चाकुरीबद्ध होतं. म्हणजे आपल्या संशोधनाला दिशा देण्यासाठी, वळण लावण्यासाठी वैज्ञानिक पद्धती अत्यंत महत्वाची आहे. कारण सामाजिक शास्त्रामध्ये आपण पाहतो की अनेक शास्त्र आहेत, अनेक अभ्यासक असतात. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की आपण संशोधन कसं करावं, कुठून सुरुवात करावी, कशी सुरुवात करावी हे समजत नसते त्या ठिकाणी बऱ्याचशा अभ्यासकाला, संशोधकाला. म्हणजे संशोधनाला दिशा देण्यासाठी किंवा संशोधकाला सुद्धा दिशा देण्यासाठी हे काय वैज्ञानिक पद्धती अत्यंत महत्वाची भूमिकाही पार पाडताना आपल्याला दिसून येते. म्हणजे यामुळे काय की संशोधक हा भरकटला जात नाही, तो दिशाहीन बनत नाही. म्हणजे यासाठी वैज्ञानिक पद्धती महत्वाची आहे. आता वैज्ञानिक पद्धतीमध्ये काही टप्पे आहेत. त्यामध्ये समस्या सूत्रण आहे, तथ्य संकलन आहे, वर्गीकरण आहे, गृहीतकृत्य आहे, प्रयोग आहे, पडताळ आहे, सर्वसामान्यीकरण आहे, निष्कर्ष आहे. अशा प्रकारचे काही महत्वपूर्ण टप्पे आहेत. या सर्व टप्प्याचा आधार घेऊन प्रत्येक शास्त्रातला संशोधक हा संशोधन करत असतो. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग हे सुद्धा सामाजिक संशोधनाचं प्रमुख असं वैशिष्ट्य आहे असं आपण या ठिकाणी सांगता येईल. आता पुढचं वैशिष्ट्य म्हणजे सांख्यिकीय विश्लेषण किंवा त्याला आपण स्टॅटिस्टिकल अनालिसिस असंही म्हणतो आपण. आता हे बघा, समाजशास्त्रामध्ये किंवा सामाजिक शास्त्रामध्ये की संशोधक हा काय करतो की कुठल्याही समस्येचा, घटनेचा, समूहाचा, समुदायाचा तो अभ्यास करत असतो. म्हणजे संशोधन करत असतो. म्हणजे अनेक प्रकारची प्राथमिक माहिती, द्वितीयक माहिती तो संकलित करत असतो. आणि हे तथ्य संकलन करत असताना कुठल्या तरी तो तंत्राचा अवलंब करत असतो. आणि त्या तंत्राचा अवलंब करून वेगवेगळ्या प्रकारची माहिती तो जमा करत असतो. आणि जमा केलेली माहिती किंवा जमा केलेलं जे काही प्राथमिक सामग्री आहे ते म्हणजे संशोधन नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही या माहितीला किंवा त्या माहितीचं सांख्यिकी विश्लेषण करत नाही तोपर्यंत त्या माहितीला अर्थ प्राप्त होत नाही. की सांख्यिकी विश्लेषणामुळे काय फायदा होतो की तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करता येतो, तथ्याचं वर्गीकरण करता येतं, तथ्याला अर्थ प्राप्त करून देता येतो किंवा त्याच्यामध्ये निष्कर्षही मांडता येतात. म्हणजे किंवा तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करता येतो. त्या ठिकाणी यासाठी सांख्यिकी विश्लेषण हे महत्वाचं आहे. आणि हे सांख्यिकी विश्लेषण करण्यासाठी आपण काय करतो, मग सारणी तयार करतो, स्तंभालेख तयार करतो, रेषालेख तयार करतो, वर्तुळालेख तयार करतो. त्या ठिकाणी म्हणजे या बाबीचा आपण वापर करून आपण जमा केलेल्या माहितीचं आपण सांख्यिकी विश्लेषण करत असतो. आणि सांख्यिकी विश्लेषण केल्याशिवाय आपल्या संशोधनाला अर्थ प्राप्त होत नाही किंवा त्याला विशेष महत्वही प्राप्त होत नाही. उदाहरण आपण जर पाहिलं, आता सांख्यिकी विश्लेषण म्हणजे नेमकं काय, समजा तुम्ही एक उदाहरण सांगायचं, पण लातूर शहरातील महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यसनाधीनतेचा अभ्यास हा विषय तुम्ही घेतला. मग आता उदाहरण सांगायचं आपण पाहिलं, मग तुम्ही काय व्यसनाधीनता जे आहे म्हणजे तंबाखू, बिडी, सिगारेट वगैरे म्हणतो आपण, हे प्रमाण तुम्हाला अभ्यासाचे मुलामध्ये किती आहे. म्हणजे आर्ट्सचे काही विद्यार्थी आहेत, कॉमर्सचे आहेत, सायन्सचे आहेत. मग असं तुम्हाला एक दिसून आलं, मी बाकीचं काही सांगत बसत नाही, की म्हणजे आर्ट्स फॅकल्टीमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण 5% आहे, कॉमर्स फॅकल्टीमध्ये हे 10% आहे, सायन्स फॅकल्टीमध्ये 15% आहे. मग ह्याला म्हणायचं सांख्यिकी विश्लेषण किंवा असं म्हणू शकतो आपण. दरवर्षी प्रत्येक फॅकल्टीमध्ये हे प्रमाण 2% वाढत आहे. असं सांख्यिकी विश्लेषण केल्यामुळे तुम्ही जमा केलेल्या माहितीला एक विशेष असा अर्थ हा प्राप्त होतो. म्हणजे सामाजिक संशोधनाचं शेवटचं आणि महत्वाचं वैशिष्ट्य काय, सांख्यिकी विश्लेषण. अशा पद्धतीनं आपण नेमकं सामाजिक संशोधन म्हणजे काय आणि त्यानंतर आपण सामाजिक संशोधनाचे जे काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत त्या प्रमुख वैशिष्ट्याचं अध्ययन आपण या ठिकाणी आज केलेलं आहे. धन्यवाद.